प्रश्न पहिला, 1885 साली मुंबईमध्ये आयोजित केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्यमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न दुसरा, हापूस आंबा हे प्रसिद्ध पिके खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यात हापूस आंबाचा खूप मोठा पीक घेतला जातो. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील औंढा नागनाथ येथे लेझर ग्रॅव्हिटेशनल वेधशाळा स्थापन करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका. अमेरिकेशी करार केलेला आहे. प्रश्न चौथा, टिमटिंब हा भारतामधील एकमेव पर्यटक जिल्हा आहे ज्याला 2 जागतिक वारसा स्मारके लाभली आहेत. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, छत्रपती संभाजीनगर. प्रश्न पाचवा, सांडपाण्यावर उपचार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सांडपाण्यावर उपचार करण्याच्या प्रक्रियेला जलनिस्सारण प्रक्रिया असे म्हणतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जलनिस्सारण प्रक्रिया असे म्हणतात. प्रश्न सहावा, ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कीचकवध. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कीचकवध. प्रश्न सातवा, डोळ्यावर धंदी चढणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? डोळ्यावर धंदी चढणे याचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक सी, गर्वाने माजणे असा होतो. प्रश्न आठवा, कोर्ट चालू आहे हे नाट्य खालीलपैकी कोणी लिहिली? कोर्ट चालू आहे हे नाट्य खालीलपैकी कोणी लिहिली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विजय तेंडुलकर. कोर्ट चालू आहे हे नाट्य विजय तेंडुलकर यांनी लिहिली. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणती भारतीय नौदलाची स्कॉर्पियन वर्गाची पहिली छुपी पाणबुडी आहे? ऑप्शन क्रमांक डी, कालवारी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कालवारी. प्रश्न 10वा, इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय आहे? इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे. प्रश्न 11वा, 1975 मध्ये भारत रशिया मध्ये झालेला करार कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मैत्री करार. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मैत्री करार. प्रश्न 12वा, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता ग्रंथ कोणी लिहिली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हे ग्रंथ लिहिली. प्रश्न 13वा, वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हणतात? वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला प्राणहिता नदी असे म्हणतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्राणहिता नदी. प्रश्न 14वा, 2 शब्द किंवा वाक्यांना जोडणारे टिमटिंब होय. 2 शब्द किंवा वाक्यांना जोडणारे ऑप्शन क्रमांक ए, उभयान्वयी अव्यय असे होते. ऑप्शन क्रमांक ए, उभयान्वयी अव्यय. प्रश्न 15वा, सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली? सन 1974 साली भारताने पोखरण येथे आपली पहिली अणुचाचणी केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी,